आपण म्हणतो ना राजे छत्रपती शिवराय होते. राजे छत्रपती शिवराय होते म्हणून देवाऱ्यातले देव मंदिरातले देव दिसतात. ठीक उसी तरह आपण लोक कीर्तनाला बसलेत, आम्ही कीर्तन करतोय, महाराज मंडळी गायन करतायत, आमचे गुरुजी मृदंग वाजवतायत ना, हे सुद्धा त्या लोकांची कृपा, ते तिथं लढतायत ना, म्हणून आपण इथं सगळं करू शकतो. अन्यथा ते शक्य झालं नसतंय. विठ्ठल. पण तुम्हाला सांगतो बरं का, आजी माया हो, मावशा हो, आजचा कीर्तनकार नाही तुमचा मुलगा आहे असं समजून ऐका, तुमचा भाऊ आहे असं समजून ऐका, दोघंही सुनबाया बी आणि सासवा बी. आजचा कीर्तनकार म्हणून अजिबात ऐकू नका, तुमचा मुलगा किंवा तुमचा भाऊ आहे असं समजून ऐका. तुमच्या पोरीचं लग्न झालं, पोरगीचं लग्न झाल्याच्या नंतर पोराचं लग्न करतात. ज्या दिवशी पोराचं लग्न करतात त्या दिवशी मनात विचार एकच ठेवायचा, माझी मुलगी गेली ना सासरी, आता माझ्या पोराचं लग्न करते, माझी येणारी सुनबाई माझी सुनबाई नसून ती माझी मुलगी असेल, हे मनात भाव ठेवायचे. आणि सुनबायांना पण सांगतो, तुम्ही पण मायबाप सोडून आल्या ना माया हो, सासू दोन शब्द बोलणे सैन करल्या, तुम्ही माय गाया देते चाल जाय तुमले. मग सासू दोन शब्द बोलस तुमनासाठी बोलस, ऐकायला काय अडचण शे, तुम्ही ऐकी लेवाना, बरोबर आहे का नाही? ऐकी लेवायला पाहिजे ना. आको सांगू का, तुमले जर वाटत होईल मन मायबाप असले मन भाऊ जाईन चांगलं वागायला पाहिजे, आटे तुम्ही सासू सासराले सुखी ठेवा, तुम्ही भाऊ जाई तुम्हाला मायबाप असले सुखी ठेवा. आणि तुम्ही जर आटे सासू सासराले गोमाल गोमाल कडत तुम्ही भाऊ जायचं तर तुम्हाला मायबापाले कोमचाड कोमचाड करेल. कारण जुना लोकेशने म्हणे शेजीन उसनवारी आहे हाती द्या ना, हाय हाती द्या, बरोबर आहे का नाही? अजून सांगू का, तुमना मतार पण चांगलं जावायला पाहिजे, म्हणशील सासू सासराले जोडे ठेवत जा. तुम्हाला लेकरे देखतील ना, मना मायबाप त्यास ना मायबापचने सेवा करेत बो, सासू सासराशने मन मायनी सेवा करेले. जर सुनबाई उनीन तुम्हाला पोऱ्याला बिगाडाना बी म्हणा तरी पोऱ्या सांगे, ए आपले वालवाल चालणार नाही, आमना घर माझा संस्कार येतच, मायबापासनं करणं आहे, आमनी जबाबदारी करणंच पडीन. हाय कवय जवळ तुमले करताना तुम्हाला लेकरे देखतील सासू सासरासनं, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तुम्ही जर का सासू सासरा असले पुरेना समोर गाया देणार, ते त्याशना बायका बी गाया देतील, तुम्ही जर बोलायला घ्यात माडी तू बी ते गाया दे म्हणा आजी, बरोबर आहे की नाही? जे पेरणार आहे तेच उगवणार आहे, जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. काही काही ठिकाणी इतकं पवित्र नातं पण इतकं घाणकरटी अशी या नातामा. हो, मी कीर्तनातून नेहमी सांगतो, सोन सासूच्या गोष्टी सांगायच्या नाही, पण सांगितल्याशिवाय परिवर्तन पण होणार नाही, बरोबर आहे ना? सांगायला बी पाहिजे, सांगा नाही ते कळीन कसं काय तुमले ते. हां, एवढं पवित्र नातं शे सून आणि सासूनं, पण सर्व घाण करी ठेवले लोकेशन. एक ठिकाणी पिशवीटी जडे पिशवीटी तडे बाजूमा सून आणि सासूर आहेत. सून सासूने एवढी भानगड 3 वर्ष पाहिजे रायर सांगे बोलत नाही. त्या कितला वर्ष पाहिजे 3 वर्ष पाहिजे एकमेकींसोबत बोलत नाही. नेमकं सुनबाईला मुलगी झालेली, मुलगी होती 4 महिन्याची पोरगी झोक्यात झोपलेली पोरगी. सुनबाई घर जाड राहील, ती सासूबाई वट्टावर बसेल होती, दोन्ही येरायर सांगे 3 वर्ष पाहिजे बोली राहीन. त्यात नाही 3 वर्ष पाहिजे रिंग आहे काही. मी कव ना विचार करा ना, मधमा काय को काय राह ना म्हणतो. हा नाही, मोबाईल म्हणजे बिन माय बाप ना लेकरू आहे, कव विरडी पडस. या मोबाईलने इथलं फसाडेले. एक ठिकाणी मी जे बसलो जेवणले, त्या दोन्ही नवरा बायको किचन रूम मा राहिले सुटी राहतात. मी म्हणतो याच माहिती कोणातरी एक ना बजेट जायला दिकी राहणार मला. आणि नेमकं जेवणले बसलो, ती बाई त्या माणूस वगैरे सुटी राहते. जेवणले बसलोत आम्ही, जेवणले बसलोत, घासच उचला बाई तर दुसरी भाजी वाढाली राहिली. तिथला माव भाऊ डायरेक्ट खाता उठणार जिनावर लागा पै दाबावर. मी बी यान मागे पहिले ज्याशा लढाया चालू होत्यात म्हणतो याला राहू देईन, माले ठोकणं लाई दी बाई. मी बी त्यान मागे पै राहीन, तो दाबावर मी त्यान मागे. तो म्हणे तुम्ही का उन्हात म्हणतो, तू पै उन्हा मी बी पै उन्हा म्हणे. महाराज तुम्ही काबू पैनात म्हणता, आई बाईना संताप चांगला नाही दिकस बोत, तुले मारी बसन, तू पै घ्या मला मारी बसेन. तसं काहीच नाही म्हणे. मी काबू पैनो म्हणतो, काबू म्हणे खाले मोबाईल रेंज नाही शे त्यामा वरून तो काका आई खाले सांगे जाता रे. या मोबाईलने इथला लोक येडा करेल शेतच हिशोबना बाहेर. तर मी विचार कराय नाही, चिरीमिरी काय चालू शे म्हणतात. हा, आता नेमकं सून सासूचं भांडण झालेलं, 3 वर्षापासून एकमेकींसोबत बोलत नाही. सुनबाईला मुलगी झालेली, मुलगी झोक्यात झोपलेली होती. झोक्यात झोपलेली पोरगी, सुनबाई घर जाडते, चित्र डोळ्याच्या समोर घ्या. म्हातारी ओटावर बसेल होती, सुनबाई घर जाड राहते, पोरगी झोकामा झोपेल होती. अचानक पोरगी उठली रडायला लागली. 4 महिन्याची पोरगी रडते. पोरगी रडायला लागली. सुनबाई विचार करते, जर मी घर जाडता जाडता उठली, पोरीला घेतलं, सासूबाई म्हणून मी घरात नव्हती का, मी मरून गेली का? म्हणे म्हातारीला वाटणं तर देईन झोका, नाही तर राहू दे. म्हातारी वट्टावर बसेल होती. म्हातारी विचार करत चाल झोका द्यायला मला जाणं पडी आई घर जाड राहिली. म्हातारी उठणी पूर्ण जोईना दोरी आलावा लागली. मग गुच्चूप झोका द्यायला पाहिजे ना, पण काही म्हातारीसले बी आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही. हा, तिकडण्या म्हातारीसले
आठे काहीच सांगणं नाही मला ते 5 मिनटं जे बी सांगसू पटत तताना सांगसू बहिणी जडे तुम कोण राहत नाही तताना जोईनी दोरी धरे आणि जोका दे त्या 3 महिन्यां पुरले पडवाव तू ना कोणीच राहिलं नाही पडवू व त्या नगरले कडीला काही त्या ऊस तोडायला नाही घ्या तू पडवू सुनबाई म्हणे नुसती दोरी झालाव नसे तरी एवढं गोमाल गोमाल कोणचाड कोणचा तून ताबा माहिती बजारली मन ताबा म्हणे का मग देखच म्हणे तुले आता घर झाडणं झालं केरसोनी फेकली झोक्यातून पोरीला घेतलं एवढी रडणारी पोरगी जर माय दूध पाजायला बसली एवढी रडणारी पोरगी जर माय दूध पाजायला बसली तर पोरगी डायरेक्ट दूध घेईन का रे पुराव व्यवस्थित बसा पाठीचा काना ताट करून बसा असा मात्रा माणसासारखा काय वय वय बसतात तुम्ही असा तट बसा जा काय तट बसतील त्या खावाले बी चांगला नाही ते असले घर बी खिचडी शाळामध्ये खिचडीच खात असतात काय ताकद राहते असं ना पाठीचा काना ताट करून बसा रे अंगा असं मग आता मला सांगा पोरगी एवढी चिडलेली जोरात रडते एवढी रडणारी पोरगी जर माय दूध पाजायला बसली तर ती पोरगी दूध पिन कर भाऊ नाही तुमले इथलं समजायला लागे का रे फुलामा नाही उमरामा नाही पटकन नाही म्हणते ना त्याची पर तुमचं खरं आहे बेटा खरं आहे रे भाऊ नाही तर काल दिन पहिला असा विचार करा पुढे बसा बंद करा यांनीच राहतं जाणून एवढी रडणारी पोरगी डायरेक्ट दूध घेत नाही सुनबाई म्हणे आता आपला नंबर पोरलेली ना पोर दूध पिये नाही सुनबाई पोरले तरी बसणी पोरगी दूध पित नाही सुनबाई म्हणे पेवाव डोसला कवणीत बोलती बुकी राहीन ती म्हणे तू सासू म्हणे व माय आय मालेच मालेच मग तुलेच ना काय गरज होती तुला किडा पाडानी चांगलं बोलते तुला चांगलं ऐकायला भेट पण काही काही बाया असल्या आडगं बोलाशिवाय पोटच भरत नाही खरं आहे का नाही तेवढं बरं आहे अगो तुमनाकडण्या बाया बोलतीत नाही आता त्याने बाईच ना सांग राहणं जडे तुमनं कोण राहत नाही हां आडगं बोला माय जात ना पहिला नंबर हा खरं तर आडगं बोला मा आणि लबाड बोला मा पहिला नंबर आहे जात ना एक विनोद म्हणून सांगतो माझा एवढा अधिकार नाही का मी तुम्हाला बोलेल खरं तर आमचे संत आम्हाला ही शिकवण देतात नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान तुमची निंदा करणं म्हणजे चुकीचं आहे पण मी निंदा अजिबात करत नाही फक्त विनोद म्हणून बोलतो तुम्हाला बोलेल एवढा मोठा मी नाही आहे फक्त मजाक मस्तीसाठी आता आपलं महाराष्ट्र मग कसं आहे सगळा काकाले सुद्धा डिकरा गलीमा फिरत असताना मजाक मजाक मग काय रे बेटा कथा फिरा ना हो मी तू काका आहे रे भाऊ हाय त्याला बी माहिती पण उगाच मजाक म्हणून बोलतो नाही का म्हणून मी सुद्धा मजाक म्हणून बोलतो मनावर अजिबात घ्यायचं नाही तुमचा अधिकार एवढा मोठा आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त और हनुमान एवढा अधिकार तुमचा आहे तुम्हाला माझ्यासारख्या बालकांना काय बोलावं का गुरुजी यांना बोलेल एवढा मी मोठा नाही आहे पण खरं सांगू का बहिणी तुम्हाला अधिकार गैरा मोठा शे फक्त तुम्हाला एकच चुका असतो तुम्ही लबाडूजी बोलते बहिणी हां आडगं बोला मन लबाड बोला माय जात ना पहिला नंबर हो कोठे कोठे आडगं सांगस ना माय मरणी मग माईंसाठी रडायला पाहिजे ना पण बऱ्याच बाया भाऊ जाईन आज काटा काढते ऊन माय आते ते ऊन बहीण हा ते रडी हो माय तो मारा मला माहिती ना तुम्ही तिथला करता जी येलेत आज हा बंगना तुम्हाला काहीच संबंध नाही मला पक्क माहिती मन मतदान कोणतंही असं मटेरियल ते गणशे पण ते नेमकं या बी व्हायरल करणार आहे ना ते मागलंच जास्त टाकतंच मन अख्खा अभंग सोडेल वायबार कर देतच नुसता रडाना व्हिडिओ टाकते मग त्यासले असं वाटत बाबा का बडा कीर्तन मला रडस होतो नुसता हा त्या बशी बशी घरबटी बटी देखणारच किडा पाडतं बा ज्या कायम ऐकायला बसतास त्यासले माहिती आहे व अभंग बदलावच पण चिंतन चेंज करस असं हां पण काय काय 150 असले बोलतीच पडेल रास ना किडा पाडाने हाय बी टाकच्यात म्हणून बोलेल त्यांना आलाय कसले बी समजायला पाहिजे त्याशने अवकात कायशी असं कारण त्या एक बी तारीख देणारा नाही राहतच किडा पाडणारा तारीख देणारा राहतच का काहीच संबंध नाही ज्यानं इकायचं असं ना तो त्यांना बिचारा 2 दिन जेवण सोडतेस पण दुसरा 150 बाई बारी की टाक तुला काय अक्कल नाही तू टाय का बट रे त्यान बाप नव्हतं रे त्याला बी समजी राहतं पण शिकाडणारा उजी 150 तू बोलतो उलट करली ना तू चेट रे मग त्याला फाशी लेवायला लावस का
जनतेन लेवलले जो तो बरोबर आहे, पण 150 जास्त राहतच काही काही. माय मेल्यानंतर मायसाठी रडायला पाहिजे ना, तरी सुद्धा आडगपणा मग बाया काही काही भाऊ जाईस ना काटा काढले तेच. मायबापने काही कमी करेल रास का? चोरी चोरीने सुनबाईले पोरगाले चोरी चोरी तुमले दयास आहे इकेशे सुद्धा पैसा पुरतस काही काही अंड्रेसले एक बी अंडेर कबलत नाही. माय मरणे मायना प्रयत्न जोडी बसणे एक पोरगी आणि मग रडस. मनी सीता वो माय मनी सीता का जंगल न पाखरू वतना मनी माय मनी सीताले कोणी जेऊ का उगाले नाही ना मनी माय. ती भाऊ जाय म्हणे घेणं नाही देणं नाही ऐन टाइमले उन्ही आडा आडा बुकी राहिनी म्हणे. पण जी बहिणीले रडताय तीच रडी, जी बहिणीले रडता म्हणून ती सहीनच करणं शे बहिणीवर. आणि तरुण बहिणींना सांगतो रणनं शिकिल्या आपला खानदेश नको हे महत्व शे बरं. मौतूर जावानंतर रणनं पडत. हो जी बाईल रडतायच ते ना इथलं वजन रास काय लिहून ताटसार काय देऊ जिलपटीन ती दोयास करीन. आंघोळ करीव बाथरूम मायनिंग घेऊ जिलपटीन ती दोन दोयास करीन. आणि जी बहिणले रडता उन्होंने 3 दिन भर चाष्टी राहून कबशा दोय राहो तरी चालल्या पाय सांगते माय होतील 2 शब्द बी रडता उन्होंने वो माय. मनीषी तरुण बहिणींना सांगतो रणनं शिकिल्या रडता उन्होंने ना गैरी फजी तिरास. आणि जोपर्यंत तुम्ही रडतात नाही ना तो लोगून किंमतच नाही. डायरेक्ट कितला असा पुंडी पुंडी कितला का रडतात नाही. बरोबर आहे का नाही. आमना दोंडायचा मा एक प्राध्यापिका बाई होती नियम ते मला बोलत नाही समोर ऐकवेल विषयाला तर ऐकवतो पण असो. ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे तुमच्याच गावाचे फौजी योगेश दादा. कुठं आहेत योगेश दादा? हां योगेश दादांनी मला कॉल केला. मला म्हणले महाराज तुम्हाला यावं लागेल. खरं तर तुमच्या लोकांचा माझ्या मनामध्ये खूप मोठा आदर आहे. आणि इथं आल्याच्या नंतर समाधान असं वाटलं की तुमच्या गावाचे कमीत कमी 25-19 फौजी आहेत आपल्या गावातील. काही लोकांना वाटतं पगारासाठी करत असतील, पण तुम्हाला सांगू का आपल्या विहिरीत जर का नुसतं पाणी मानवी साप पडी घ्या तरी आपण 3 दिन एरणीकडे दखतत नाही. हो पाणी खाव रे काय म्हणतात त्याले माटी खाव रे तरी सुद्धा एरणाकडे डुकी देखतात नाही. या लोके स्वतःच्या जीवाशी खेळ खेळतात महाराज नाही का. आणि सांगू का तुम्हाला तशा प्रसंगाला घरच्या लोकांचाही मोठा त्याग त्यांच्यासोबत आईवडिलांचा असेल पत्नीचा असेल नाही का. एवढं सोपं नाही सांगणाऱ्यांना घरी बसल्या बसल्या हो त्या आमच्या गावाचा मुलगा शहीद झाला भैया शहीद झाला सांगणं सोपं आहे. पण कधी त्या परिवाराला जाऊन भेटा त्यांचं दुःख काय असतं. कारण ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं इतरांना नाही ते कळायचं. हो आता मी मगाशी असं ऐकलं आमचे अतुल बाबा बोलले मला की बोले महाराज आमच्या जवळच एक गाव आहे आणि त्या गावाचा कोणी दादा आता मागच्या वर्षी शहीद झाला. काय पंकज भैया प्रशांत दादा. मी एक गीत ऐकलेलं मला ते शहीद जवानांसाठी म्हणायला पण आवडतं. जर तुमची आज्ञा असेल तर म्हणू का? कोणत्या गावाचे आहेत ते बाबा ते दादा? वाखारी. नाशिक जिल्ह्याचा देवडा तालुक्याचा वाखारी या गावाचा पंकज भाऊ या नावाचा दादा होता रे लई गुणाचा. का सोडून गेला सामाला ये ना दादा झालास का फरका. काळा दिवस उजळला घात काळाने हो केला नजर भिरभिर ते दाराला ये ना परतो निगराला. माय बोलावते रे तुला ये ना प्रशांत ये ना दादा झालास का फरका. ये ना भाऊ ये ना दादा झालास का फरका. रक्षाबंधन या सणाला बहीण येईन रे घराला राखी बांधेल रे कोणाला तुझी आठवण येईल तिला. आये बहिणीचा लाडका ये ना प्रशांत ये ना दादा झालास का फरका. ये ना भाऊ ये ना दादा झालास का फरका. ज्या परिवारात ना तो दादा गेलाय त्या परिवाराला विचारा ते दुःख काय असतं नाही का. म्हणून या लोकांच्या बद्दल माझ्या मनामध्ये खूप आदर आहे गुरुजी. जसं आपण म्हणतो ना राजे छत्रपती शिवराय होते
राजे छत्रपती शिवराय होते म्हणून देव्हाऱ्यातले देव मंदिरातले देव दिसतात. ठीक उसी तरह आपण लोक कीर्तनाला बसलेत, आम्ही कीर्तन करतोय, महाराज मंडळी गायन करतायत, आमचे गुरुजी मृदंग वाजवतायत ना, हे सुद्धा त्या लोकांची कृपा, ते तिथं लढतायत ना, म्हणून आपण इथं सगळं करू शकतो. अन्यथा ते शक्य झालं नसतंय. विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. आणि ती तुकोबाराय रस्त्यानं चालत होती, शहाणली माणसं उभी होती, त्या माणसांनी तुकोबारायांकडे बघावं आणि तुकोबारायांना बघून म्हणावं, ए तू क्या, अरे कुणाक चालला? तुकोबाराय म्हणतात, बाप्पा 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेली लोक, जोवर माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तुक्या म्हणायला लागली. देवारे काय प्रसंग आणून ठेवलाय. पर दादा हो, तुम्हाला सांगू का, माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने तुम्ही खूप मोठे आहात. तुम्हाला सांगतो, जोपर्यंत आपल्याकडे पैसा अडका असतो ना, पैसा अडका असल्यावर दूरचा नातेवाईकही म्हणतो तो माझा लय जवळचा आहे, पर पैसा नसू द्या जवळचाही म्हणतो मी त्याला ओळखतही नाही. ही लोकांची टेंडन्सी या मानसिकता आहे. काय मत आहे तुमचं दादाश्री? धनवंताला सर्व मान्यता है, सर्व मान्यता है, धनवंताला सर्व मान्यता है, सर्व मान्यता है, क्या बात है. ठीक, महाराजांनी प्रमाणही गोड घेतलंय. जोपर्यंत आहे तोपर्यंत दूरचे पण जवळ होतात, पर नसल्यावर जवळचेही म्हणतात, महाराजजी मी तुम्हाला ओळखतच नाही. नाही का? तुकोबारायांना जे लोक शेठ म्हणत होते ना, तेच लोक तुक्या म्हणायला लागले. देवा अरे काय प्रसंग आणून ठेवला. पर जाऊ दे, मला समाजाशी घेणं देणं नाही. या देवा, मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचंय. अंतःकरणापासून फक्त देवावर प्रेम आणि देवाला चाक मारत होते तुकोबाराय. पुन्हा चालायला लागली. पुन्हा अशी बारकी पोरं उभी होती, त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं आणि तुकोबारायांना बघून म्हणावाई तू क्यार कुणा का चाललाय? तुकोबाराय म्हणतात, बाप्पा 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेली लोक ते तुकोबारायांना मतलब तुकाराम शेठ म्हणणारी लोक तुक्या म्हणायला लागली. देवावर काय प्रसंग आणून ठेवला. शहाणली माणसं जाऊ दे रे, ही बारकी पोरं सुद्धा तुक्या म्हणतायत, पर जाऊ दे देवा, मला समाजाशी घेणं देणं नाही, मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचंय. माझे तुकोबाराय चालते झाले दादा, तुकोबाराय चालते झाले, लोकांकडे लक्ष न देता. आणि सांगू का तुम्हाला, जीवन जर जगायचं असेल आनंदात, तर लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोक आपल्याबद्दल काय विचार करतील हा विचार करून जर जगलात तर स्वतःसाठी जगलाच नाहीत तुम्ही. काय सांगतो मी तुम्हाला, भगवंत कमी सांगेल पर जगायची तऱ्हा सांगून जाईल. मला आवडतं ते, कारण आपण आहे ना काही काही गोष्टी बऱ्याच मन मारून जगतो आणि मला मन मारून जगणं अजिबात आवडत नाही. लोकांचं काय हो, तुम्ही मनात एक डर ठेवता, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. भूतलावर एखादा प्राणी असा दाखवा, एखादा व्यक्ती असा दाखवा की त्याला पूर्ण गावात चांगलं म्हणतं. तुमच्या गावात आहे कोणी असं दादाश्री? आहे कोणी? भूतलावर एक तरी व्यक्ती मला असा दाखवा की त्याला पूर्ण गाव चांगलं म्हणतं. मग तुम्ही अपेक्षा कोणाकडनं करताय की लोकांनी मला चांगलं म्हणावं? कोणाकडनं अपेक्षा करायची? बोलू नका. पहिलेच सांगितलं, ज्याला बेडकाचा जन्म पाहिजे असं त्यांनीच बोला. हरी विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला जर वाटलं सगळ्यांना आनंदित ठेवायचंय, ते अजिबात शक्य होत नाही. जर एखाद्यानं ठरवलं की भाई मला पूर्ण गावाला माझ्या पोराच्या लग्नामध्ये अशी पंगत द्यायची की पूर्ण गावाला आवडलं पाहिजे, सगळ्या लोकांनी, नातेवाईकांना, भावकीतल्या लोकांनी, समध्यांनी आपलं नाव काढलं पाहिजे, असं जीव घालायचं. लोक 8 पदार्थ बनवत असतील, तुम्ही 10 पदार्थ बनवा. लोक 10 बनवत असतील, तुम्ही 12 बनवा. फक्त लोकांना खुश करण्यासाठी. लोक जेवण करतात ना, हात धुवायच्या ठिकाणी बसतात ना, हात धुवायला जातात ना, त्या जागेवर खुर्ची टाकून बसा. फक्त लोक काय चर्चा करतात. लोकांनी 8 पदार्थ बनवले, तुम्ही 10 बनवा. लोकांनी 10 बनवले, तुम्ही 12 बनवा. पण जेव्हा लोक चर्चा करतात ना हात धुण्याच्या ठिकाणी, तिथे एकच सांगतात, सर्व चांगलं होतं रे, पण आको जर खमन राय जाताना मजाही जाते. काढली का कमी? काढली का कमी? नाही का? हा स्वभाव आहे लोकांचा. आणि जर खमन राहीनच, खमन शेज बा आको त्यावर जर बारीक शेव राही जाते ना आप्पा, मग मजा येई जाते.
म्हणजे कमी काढीच ना. म्हणून समाजाची अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही. आणि समाजासाठी तुम्ही जर चांगला बनून जगण्याचा प्रयत्न केला, समाज चांगलं म्हणेलच, नो गॅरंटी. कारण ज्यांना तुम्ही कळतात किंवा तुम्ही आवडतात त्यांच्यासाठी तुम्ही खास आहात. ज्यांना तुम्ही आवडतात त्यांच्यासाठी तुम्ही खास आहात. ज्यांना तुम्ही चालतच नाही, तुम्ही जरी देव बनलात तरी त्यासले आवडाव. हा, मनीषीन सर्वासनं मंदरीशने जगणं एवढं सोपं नाही. लोकांचा विचार करून जगणे नाही. मी एक कीर्तनकार आहे, असं काही काही गोष्टी सांगायला नाही पाहिजे, पण मला सत्यता मांडायला आवडते. ऐका, काय असतं माहितीये का, मी आता रस्त्यानं येत होतो, मला ती गोलान गाडी दिखणी, बर्फनी गाडी, मला दाखल पण यादी घे, असं गोला खावाना काय आनंद राय गो म्हणतं. या पाऊल म्हणतं संदीप दादा गाडी साईडला लागली. बघा बरं का, माझी गाडी साईडला लागली. आणि यूट्यूबमुळे असं झालेलं आहे की रवी किरण महाराज कोपऱ्या कोपऱ्यात शिरले येतात. नेमकं मनी गाडी लागणे, मन गाडीनं आजूबाजू 10-15 गाड्या दर्शनले आले, मी गोला खावान करता उभा. केवढं इज्जत जावा नाही. दुसरा माणूस शरम माझ मर्ज आहे का नाही, खरं आहे का नाही. त्यासले मी सांगत दादा 2 मिनिटं वेळ द्या, मला पहिले खायला द्या, नंतर पाय पडतात. आता मी म्हणा आनंद का बरं वाया घालू, बरोबर आहे की नाही. त्या करतीन काय करतीन, एवढा मोठा महाराज कोला खाय राहता इथलंच म्हणतीन ना, यांवर ते काय म्हणावत नाही ना. चला भाऊ सुधरी नाही राहत ठावय झालो तर असंच काय कोण म्हणाव नाही ना. आता मी का जीव मारायचा, बरोबर आहे की नाही. त्यांच्यातलेही विचार करणारे लोक विचार करतील, काही का असे ना. माणूस दिलदार दिख ना भाऊ, साधा दिख ना भाऊ. रवी किरण महाराज रस्त्यावर उभा राहीन, गोला काय राहता. हा, ज्या वायवर त्या सांगतील लाज वाटायला पाहिजे, एवढा मोठा महाराज रस्त्यावर बोला का. दोन्ही प्रकारना लोक राहतात. म्हणून लोकांचा विचार करून जर जगलात तर स्वतःसाठी जगलाच नाही. म्हणून मी नेहमी एक दृष्टांत सांगतो. तुम्ही युट्यूबला मला बघत राहतात, मला ते सांगायला आवडतं. समाजाचा विचार करून जर जगलात तर समाज जगू देत नाही. आणि सांगू का तुम्हाला, जर तुम्ही सरमात राहणार जास्त करीश नाही, तुमले सरम्मा पाडणारा आपलाच राहतस, बरोबर आहे का नाही. रस्ता तरी चालता चालता जर तुमने चप्पल तुटीच गई, कोणले काय पडेल तुटी घे वय, कोण माणूस तुटी घे वो चप्पल. पण तेच जर कधी गली आलीवाला देखील ना, हो चप्पल तुटी घेणार तुम्ही. तो 10 ठिकाणी चर्चा करीन. मी फक्त साधं उदाहरण दिलं. अशा बऱ्याच गोष्टी असतात की जवळचे त्रास देतात, बरोबर आहे ना. त्याच्यासाठी योगेश दादा साहेब मी असं म्हणेल, जीवन जगत असताना लोक काय म्हणतील हा विचार अजिबात डोक्यात ठेवायचा नाही. कारण संतांचे जे जे प्रमाण आहेत ना ते आपण वाचा आणि अंतकरणामध्ये उतरवा. आणि खूप तर नाही, शक्य नाही, ज्ञानोबाराय तुकोबाराय या आता होणं काही शक्य नाही आहे, पण प्रयत्न करायला काय प्रॉब्लेम आहे, प्रयत्न करायला काय अडचण आहे, बरोबर आहे ना. होणं शक्य नाही मला माहिती आहे. या जन्मामध्ये मी कितीही शृंगार करून मी जर का राधाराणीची भक्ती करत असेल तर राधा होणं शक्य नाही, पण प्रयत्न करायला काय अडचण आहे, बरोबर आहे ना. दाखला पोरेले सूट शेवा त्या राया काय त्या मला गाया सुद्धा तिथे तरी आम्हाला पडेल.